धमकी नाही दिलं पाहिजे. डिस्ट्रीब्युटरने मुलाला प्रेमाने आपापल्यामध्ये संबंध ठेवा, कारण त्यांच्यामुळे तुमचं सेल वाढत असतो, तुमच्यामुळे सेल्समॅनला पण वरती यायचं हे होत असतं. तर तुम्ही त्यांना किती सपोर्ट करताय आणि त्यांना तुम्ही बिझनेस ग्रोथसाठी किती त्यांना प्रोत्साहित करताय ह्याच्यावरती सपोर्ट करा, जेणेकरून त्यांची चुकी जेवढं लपवाल तेवढं त्यांचं डिग्रोथ होत जाणार आहे. त्यांना अजून किती पळवता येईल, अजून त्यांच्याकडनं अजून चांगलं काम किती करून घेता येईल तेवढं त्यांना चांगलं सांगा. ते अजून जेणे मार्केटमध्ये जाऊन 15,000चं 20,000 करतील, 50,000 करतील. अजून ते कॉल राहिलेत, हे कॉल, हे तुमचं दररोजचं जरा डिस्कशन होऊ दे. आज तुझी एवढे ऑर्डर कॅन्सल झाले, अजून हे करता आलं असतं, ते करता आलं असतं. आणि आज दीपक सरांनी एक आपल्याला हे आता अजेंडा म्हणजे चांगलं शिकवलं, जे त्यांनी स्वतःहून त्यांच्याकडून स्वतः टीमला जे ग्रॅमेज वगैरे जे आता दिले, सोनोग्रॅम वगैरे, हे एक अचिव्हमेंट चांगलं आहे. आणि आपण पण थोडं इथून पुढे त्या लक्षात घेऊन क्वार्टरली वगैरे आपण प्लॅन करूया असं. आणि कंपनीकडून डिस्ट्रीब्युटर लोकांना सुद्धा चांगला ऑफर्स येणार आहेत, यासाठी टाळ्या. कंपनीकडून पण डिस्ट्रीब्युटरना पण डिस्ट्रीब्युटर इन्सेंटिव्ह येणार आहेत, मुलांना सुद्धा इन्सेंटिव्ह ऑफर्स येणार आहेत. पण असं नका निगेटिव्ह हो की 5वाला प्रोडक्ट आपला सध्या कॉस्टिंग बसत नाही आहे, तर त्याच्यावरती तुम्ही 5वाल्यावरती स्कीम द्या, 5वाल्यावरती फोकस करू नका. जेवढं लागेल तेवढं नॉर्मल रेटमध्ये विका. पण बाकीचे जे आर्टिकल आहेत, जे कंपनीचे प्रॉफिट, आपण स्वतः सरांनी सांगितल्यापर्यंत स्वतः मालक आहे हे समजून काम करा, जेणेकरून आपल्याला पण समजेल की कुठल्या ह्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये फायदा आहे, कशामध्ये मायनसमध्ये आहे, ते माल विकायचं की नाही विकायचं. 10वाला 20वाला मोठ्या पॅकवरती फोकसला जावा आता, कारण 5वाला कॉस्टिंग बसत नाही आहे, त्याच्यावरती रेट कृपया करून कोणी मागू नका. 10वाल्यावरती वगैरे ॲडिशनल स्कीम देत आहेत कंपनी, ॲडिशनल सेल्समॅनसाठी इन्सेंटिव्ह देत आहेत. आपण मार्केटमध्ये प्लेस करू आणि आपण असंच कंपनीला आपण अजून एक विषय सांगायचा होता. अचिव्हमेंट आहे आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये. माझी टीम ह्या वर्षी 5 करोड प्लस बिझनेस केलेला आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आपली टीम नंबर 1ला आहे. तर आपल्या टीमचं आणि तुमच्या ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपण आता नंबर 1ला आहे. अशीच तुमची सपोर्ट भेटू दे, असंच आपण ग्रोथ करत जाऊया एकमेकांना घेऊन. म्हणून मी माझं आल्याबद्दल धन्यवाद 2 भाषण सांगतो.